आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी विद्यार्थी वाट पाहत होते आपल्या सीट मॅट्रिक्सची, कारण पाहिलं असता ज्यावेळेस आपलं 27 ला या ठिकाणी क्लिअरली मेन्शन केलं होतं की आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्यासोबत सीट मॅट्रिक्स या ठिकाणी डिस्प्ले होणार। ऍक्च्युअली 26च होता या ठिकाणी, पण 27 संपत आली तरी पण या ठिकाणी सीट मॅट्रिक्स ओपन झाला नाहीये। पण पाहिलं असता मिडनाईटला म्हणजे जवळपास या ठिकाणी 12:30 ला या ठिकाणी हा सीट मॅट्रिक्स सध्या महासीईटी सेलने उपलब्ध करून दिला आहे। आणि या सीट मॅट्रिक्स अनुसार विद्यार्थ्याला सीट मॅट्रिक्स का महत्वाचा आहे, कॅटेगरी अनुसार हे सीट मॅट्रिक्स कसा पाहायचा आहे आणि या सीट मॅट्रिक्स अनुसार पाहिला असता महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला 2024 साठी किती प्रमाणात या ठिकाणी सीट वाढून मिळाल्यात याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। यावेळेस पाहायचं असेल आपण या स्क्रीनवरती आपल्याला विद्यार्थ्यांना दिसू शकतो की प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर एमबीबीएस बीडीए कोर्सेस ग्रुप ए याचा सीट मॅट्रिक्स या ठिकाणी सीईटी सेलने डिक्लेअर केला आहे। तर हा सीट मॅट्रिक्स आपल्याला स्क्रीनवरती या पद्धतीने दिसत आहे। आता सीट मॅट्रिक्सचा फायदा काय आहे आणि सीट मॅट्रिक्स कशा पद्धतीने पाहायचा आहे लक्षात घ्यायचं आहे। सीट मॅट्रिक्स पाहत असताना या सीट मॅट्रिक्सच्या खाली जेही खाली आधी इन्स्ट्रक्शन दिलेत हे इन्स्ट्रक्शन आपण वाचा, म्हणजे आपल्याला स्वतःला लक्षात येईल की कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने या सीट मॅट्रिक्स मध्ये दिल्या। तर या ठिकाणी लक्षात घ्या, मायनॉरिटी सीट्सला या ठिकाणी मीन MIN या ठिकाणी असं मेन्शन केलं आहे। आणि त्यानंतर आयक्यू सीटला सुद्धा या ठिकाणी इन्स्टिट्यूट लेवल कोटा म्हणजे या ठिकाणी जे आयक्यू कोट्यासाठी रिझर्व्ह सीट आहेत याबद्दल सुद्धा मेन्शन केलं। त्यानंतर EWS म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन आणि स्पेशल रिझर्वेशन या दोन्ही केस घेतल्यात। त्यामध्ये EWS आहे, हेली एरिया आहे, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया आणि ऑल कॅटेगरी प्लस ऑर्फॅन या ठिकाणी, त्यानंतर डिफेन्स आणि या ठिकाणी जे काही अदर स्पेशल रिझर्वेशन याचं सुद्धा त्या ठिकाणी कॉलम आपल्याला दिसून येत आहे। तर यामध्ये आपल्याला जे सीट मॅट्रिक्स आहे हे सीट मॅट्रिक्स मधले आपल्याला काय क्लिअर होतं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे। खास करून जे विद्यार्थी डिफेन्स प्रवर्गातनं फॉर्म दाखल केलेत, त्यातल्या त्यात ऑर्फन प्रवर्गातनं दाखल केलेत, त्यातल्या त्यात PWD प्रवर्गातनं दाखल केलेत, अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात 2024 मध्ये किती जागा उपलब्ध आहेत या गोष्टीचं टोटल प्लस कॅटेगरी वाईज कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट आहेत हे सुद्धा आपल्याला क्लिअर होऊन जातं। सर्वप्रथम पाहूयात आपण ग्रँट मेडिकल कॉलेज। कॉलेज कोड तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवरती। त्यानंतर कॉलेज कोड नंतर विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्ष करायचं आहे, जोही तुम्हाला या ठिकाणी टोटल सीट मॅट्रिक्स दिसत आहे हा टोटल सीट मॅट्रिक्स आहे 250 जागेचा। टोटल सीट मॅट्रिक्स लक्षात घ्या 250 जागेचा तुम्हाला या ठिकाणी सीट मॅट्रिक्स दिसून येत आहे। हे आपल्या टोटल जागा या वर्षीच्या प्रोसेस मधल्या, पण यामधल्या 38 जागा लक्षात घ्या, यामधल्या जे 38 जागा आहेत या 38 जागा आपल्या मायनस होणार आहेत। 38 जागा मायनस होऊन आपल्याला रिमेनिंग सीट जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत। 38 जागा मायनस कुठं होणार आहेत, जी आपली MCC काउन्सिलिंग आहे MCC काउन्सिलिंग मधल्या विद्यार्थ्याला 50% साठी या सीट गेल्या आहेत आणि त्यातनं जी काही शिल्लक राहतील या सीट आपल्याला 85% मधल्या विद्यार्थ्यांसाठी शिल्लक असणार आहेत। यामध्ये सीईटी सेलने डिवायडेशन जे केलं आहे हे पूर्ण तुम्हाला दिसू शकतं। हे आपण कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनचा आपण कॉलम पकडू। यामध्ये जनरल रिझर्वेशन म्हणजे जनरलच्या किती सीट आहेत टोटल, वुमेन्सला म्हणजे महिलांसाठी किती राखीव जागा आहेत, ऑर्फॅनसाठी कुठली सीट आहे, PWD साठी कुठली सीट आहे आणि या SC कॅटेगरी प्रवर्गामध्ये जनरल हिले म्हणजे डोंगरी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी कुठली सीट आहे आणि वुमेन हिले या विद्यार्थ्यांसाठी कुठली सीट आहे हे सुद्धा आपल्याला दिसत आहे। तर याच पद्धतीने SC कॅटेगरीला सीट किती आहेत, STच्या किती सीट आहेत, VJच्या NT1 NT2 NT3 या सीट तुम्हाला दिसून येत आहेत। सोबतच ओबीसीचं तुम्हाला सुद्धा सीट मॅट्रिक्स दिसून येते। प्लस या वर्षी जो ऍडिशनल कॉलम आहे हा ऍडिशनल कॉलम आहे SEB। सध्या SEB दिलाय पण आपण याला ग्राह्य धरू शकतो SEBC चा कॉलम दिलाय, साइडला EWS चा कॉलम दिला आणि या ठिकाणी ओपनचा सुद्धा आपल्याला कॉलम दिला आहे। आणि हे झालं तुमचं टोटली कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन। यानंतर स्पेशल रिझर्वेशन मध्ये तुम्हाला डिफेन्स 1 डिफेन्स 2 डिफेन्स 3 या प्रकारे दिलाय आणि त्यानंतर MKB कोटा दिलाय। इथे तुम्हाला IQ कोटा मध्ये काही दिसत नाही, पण IQ कोटा तुम्हाला सेमी गव्हर्नमेंट ज्यावेळेस आपण कॉलेज पाहू त्या ठिकाणी तुम्हाला IQ कोट्याची इन्फॉर्मेशन दिसून जाईल। असंच या पद्धतीने तुम्हाला
एखाद्या कॉलेजमध्ये कॅटेगरीच्या जनरलसाठी किती सीट आहेत, महिलांसाठी किती सीट आहेत, अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या लिस्टमध्ये मिळून जाईल. सोबतच आपल्याला ज्यावेळेस आपण हा चार्ट लास्ट पर्यंत स्क्रोल करू, लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण हा चार्ट लास्ट पर्यंत स्क्रोल करू तर या चार्ट मध्ये आपल्याला अजून आयडेंटिफिकेशन साठी इन्फॉर्मेशन मिळून जाईल आपल्याला की या चार्ट अंतर्गतच या वर्षी महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट किती कॉलेजेस करणार आहेत. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये पार्टिसिपेट किती कॉलेजेस करत आहेत आणि त्या प्रत्येक कॉलेजमध्ये एकंदरीत इनटेक किती असणार आहे याबद्दल सुद्धा इन डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. लक्षात घ्या, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं आणि याही व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवून देईन, महाराष्ट्रात टोटल गव्हर्नमेंटचे 33 कॉलेज 33 कॉलेजेस या ठिकाणी पार्टिसिपेट करत आहेत. लक्षात घ्या, खूप महत्वाची माहिती आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी सीट मॅट्रिक्स पाहूनच आपली चॉईस फिलिंग करावी. अजून एक महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, आपल्या बऱ्याच प्रोसेस एकत्र आल्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रत्येक प्रोसेस रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला यावेळेस देणं झालं नाहीये, पण या ठिकाणी ऑलमोस्ट सर्व प्रोसेस 80% कव्हर झाल्यात. फक्त शिल्लक आहे मेडिकल काउन्सिलिंग. तर यानंतर ज्याही विद्यार्थ्यांना आपली काउन्सिलिंग जॉईन करायची असेल असे विद्यार्थी स्क्रीनवर दिलेल्या किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपले नंबर आहेत यावरती कॉन्टॅक्ट करून आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकतात. यानंतरची जे काही तुमची चॉईस फिलिंग पासून प्रोसेस असेल ते तुमचं MBBS पासून ते पूर्ण फिजिओथेरपी पर्यंत किंवा महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, कुठल्याही अदर स्टेट काउन्सिलिंगसाठी आपले रजिस्ट्रेशन ओपन आहेत. जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत ते विद्यार्थी आपल्या अवेलेबल सीट मध्ये पार्टिसिपेट करू शकतात. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला टोटल 33 GMC कॉलेज दिसत आहेत आणि या GMC कॉलेजमध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज जनरलच्या किती सीट आहेत, वुमेनच्या किती सीट आहेत हे सुद्धा डिस्क्रिप्शन दिलं आहे. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रत्येक कॅटेगरीच्या नंबर ऑफ टोटल सीट्स किती आहेत याबद्दल माहिती देणार आहे आणि सोबतच या वर्षी ज्या सीट वाढलेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा इन्फॉर्मेशन देणार आहे. तत्पूर्वी जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्याच्या स्थितीला 33 गव्हर्नमेंट कॉलेजेस या ठिकाणी आहेत, या 33 गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एकंदरीत आपल्याला जे सीट्स उपलब्ध होत आहेत या सीट आपल्याला 5050 एवढ्या जागा मिळत आहेत. या टोटल सीट आहेत. या 5050 मधून जर 790 मायनस केले तर आपल्याला जवळपास 4240, लक्षात घ्या 4240 एवढ्या जागा फॉर 85% स्टुडंट्सला या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. जर आपण 5050 मधनं मायनस केल्यानंतर 5050 ह्या 100% जागा आहेत, यातल्या 85% जागा या ठिकाणी आपल्याला म्हणजे 4240 आणि जे 15% जागा आहेत या 790 या सीट महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला मिळणार आहेत, त्यासोबतच महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यार्थ्यासाठी मिळणार आहेत. पण प्रोसेस कुठली, MCC या अंतर्गत या सीट उपलब्ध होणार आहेत. तर या प्रकारे ज्यावेळेस आपण कॉलेजची लिस्ट किंवा अशी माहिती घेता यामध्ये आपल्याला क्लिअरली दिसून जाईल की यावर्षी महाराष्ट्रामध्ये नंबर ऑफ सीट्स किती आहेत, कॅटेगरी वाईज या ठिकाणी काय रेशो आहे त्याबद्दल आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन मिळून जाईल. सोबतच आपल्याला खालच्या साईडला सुद्धा दिलं आहे महाराष्ट्रातील सेमी गव्हर्नमेंट. लक्षात घ्या, मी लास्ट व्हिडिओमध्ये आणखी एक माहिती दिली आहे की चॉईस फिलिंग कशी करायची आणि चॉईस फिलिंग अनुसार सेमी गव्हर्नमेंट कॉलेज कोड कसे आयडेंटिफिकेशन करायचे, गव्हर्नमेंट कॉलेजचे कोड कसे आयडेंटिफिकेशन करायचे, हे खूप महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं. कारण विद्यार्थी मार्क्स चांगले असून गव्हर्नमेंटमध्ये चुकून एखादा चॉईस ऍड करतात सेमीचा आणि अनफॉर्च्युनेटली नंबर तिथंच लागतो, बरोबर आहे. त्यामुळे अशा चुका होऊ नये यासाठी विद्यार्थी या गोष्टीची काळजी घेणं खूप जास्त महत्वाची असणार आहे. जसं 33 या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तसं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा आपण विचार केला असता तर या ठिकाणी आपल्याला 22 टोटल आपल्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस या ठिकाणी उपलब्ध आहेत. या 22 कॉलेजेसमध्ये जवळपास आपल्याला, जवळपास म्हणण्यापेक्षा अप्रॉक्सिमेटली या ठिकाणी 3170 जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला फक्त स्टेटच्या जागा दिसतील, यात तुम्हाला 15% सीट दिसत नाहीत. या 15% सीट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. लक्षात घ्या, या जे 15% सीट आहेत ते तुम्हाला लास्ट कॉलम किंवा या ठिकाणी आपण पाहू शकता. एखाद्या कॉलेजचं उदाहरण देऊन की ज्यावेळेस आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा या ठिकाणी विचार करतो तर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जे सीट्स आहेत या सीट तुम्हाला 50% म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजच्या 50% जागा MCC मार्फत भरल्या जातात, सेमी गव्हर्नमेंटच्या 50% जागा या मॅनेजमेंट कोट्यातनं भरल्या जातात किंवा इन्स्टिट्यूट लेवल कोट्यातनं भरल्या जातात. या सीट तुम्हाला एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहेत. ठीक आहे, लक्ष करू शकतात सेमी गव्हर्नमेंटमध्ये
काय स्किप होतं किंवा कुठल्या रिझर्वेशन कॅन्सल होतात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण एक्झाम्पलसाठी SMBT किंवा या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं आपलं आवडतं कॉलेज सेमी गव्हर्नमेंटचं प्राधान्य निवडायची वेळ येते त्यावेळेस विद्यार्थी मॅक्झिमम KJ, तेरणा किंवा मायमर या कॉलेजचं प्राधान्य देतात. तर यामध्ये पाहू शकतात आपण टोटल गव्हर्नमेंटनं 100 जागेचा या ठिकाणी इंटेक दिला आहे. या 100 जागेमध्ये विद्यार्थ्यांना 100ला 100 जागा मिळतात, पण याच्यातल्या 85 जागा या मेरिट कोट्यातनं मिळत असतात. या मेरिट कोट्यामध्ये एकंदरीत जे काय आपलं कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे, या कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन अनुसार सर्व सीट या ठिकाणी उपलब्ध असतात. पण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये जर आपण D1, D2, D3 महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया या सीट्स किंवा या स्पेशल रिझर्वेशन या ठिकाणी ऍप्लिकेबल नसतात. हे फक्त रिझर्वेशन ऍप्लिकेबल आहेत ओनली फॉर GMC कॉलेजेसमध्ये. तर हा सर्वात मोठा आणि ह्यूज डिफरंट आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. यामध्ये विद्यार्थ्यांना दिसू शकतात की हे रिझर्वेशन नाहीये, पण या ठिकाणी 15 जागा या IQच्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे 100 पैकी आपल्याला 85 जागा या आपल्याला मेरिट प्रमाणे येतात आणि 15% जागा या आपल्याला जे आहे मॅनेजमेंट कोटा या कोट्यातनं आपल्याला येतात. दुसरी गोष्ट महत्वाची, या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार केला असता सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या टोटल 3170 जागा या ठिकाणी उपलब्ध होतात. आणि 3170 जागेपैकी आपल्याला जवळपास किंवा अप्रॉक्सिमेटली पाहिलं असता 2361 जागा या मेरिट प्रमाणे आपल्याला भरता येत असतात. तर एकंदरीत हा आपला जोही या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आहे. MBBS त्याच्या खाली आपले 4 BDS चे गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि आफ्टर दॅट BDSच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस, असं एकंदरीत हा सीट मॅट्रिक्स आपला डिस्प्ले झालेला आहे. विद्यार्थी या सीट मॅट्रिक्सचा अभ्यास करून प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतात, कारण सीट मॅट्रिक्स खूप जास्त महत्वाचा असतो. अजून महत्वाची या ठिकाणी एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे विद्यार्थ्यांना. जर आपण टोटल MBBS सीटचा विचार करू आणि 2023 आणि 2024 या ठिकाणी जर विचार केला असता तर यामध्ये 2024 मध्ये टोटल 5050 जागा या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत, की जे की 100% म्हणजे 15% प्लस 85%. त्यात 85% 4240 जागा या ठिकाणी मिळत आहेत विद्यार्थ्यांना. लक्षात घ्या, 4240 एवढ्या जागा विद्यार्थ्यांना मिळत आहेत. म्हणजे एकंदरीत या ठिकाणी जर पाहिला असता या 15% जागा मायनस सोडून 4240 जागा आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. तर हे लास्ट इयरशी जर आपण कम्पेअर केलं असतं, लास्ट इयरला टोटल या ठिकाणी ओव्हरऑल सीट मिळत होत्या 4950, पण महाराष्ट्रासाठी विद्यार्थ्यांना मिळत होत्या 4154 जागा. लक्षात घ्या, 4154 जागा या ठिकाणी मिळत होत्या. आणि यातल्या 2024 मध्ये जर पाहिला असता तर 5050 जागेपैकी 4240 जागा जर आपण मायनस केला